फक्त नावातच नव्हे तर कृतीतून आदर निर्माण करणारी व्यक्ती तात्या लेले. काय होईल आता हे तमाशे चालू आहे गावात तर होऊनच नाही राहिला प्रचार प्रसार खतम. काय 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 महिनाभर चालन का हे? तात्या लेले यांना बासरी या निशाणी समोरील बटन क्रमांक 1 दाबून प्रचंड बहुमतानी भावी सरपंचपदी निवडून आणूया. फक्त नावातच नव्हे तर कृतीतून आदर निर्माण करणारी व्यक्ती तात्या लेले यांना बासरी या निशाणी समोरील बटन क्रमांक 1 दाबून प्रचंड बहुमतानी भावी सरपंचपदी निवडून आणूया. कुठे गेला सोन्या? कुठे गेला सकाळपासून? अरे तो चेते आला होता त्याला बोलावले, ते दोघे जण गेले. मोहनच्या पांटेल्यावर असन ते. काय डोक्यावर बसून ठेवलं त्याले? हा चांगला डोक्यावर बसला तो, ऐकत नाही. उठला सुटला पायाला बाहेर, उठला सुटला पाहिला बाहेर. कॉलेजात जायचं नाव नाही. पुऱ्या गल्ली गल्ली घुमला पाहिजे ऑटो. जिथं जिथं आपण पोचलो नाहीये तिथं बी गेला पाहिजे. सगळे इकडे आजूबाजूच्या गावले पाठवून द्या यायले. आजूबाजूच्या गावाले गायले पाहिजे. आपला गाव घुमलं बस झालं. सरपंच तुम्ही इच्छे बनणार आहे का आजूबाजूच्या गावचे बनणार आहे? काय समजून नाही राहिलं. अरे काय हे काय आपलं काय म्हणतात त्याले सोने? आमदार खासदार की? अरे हे काय आमदार खासदारकीचं महत्व आहे काय? बरं आपल्या गावातल्या पुऱ्या गल्ल्या घ्यायला लावतो, एक बी नको सोडतो. तो एकही गल्ली सोडत नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. प्रचार वाजवायला लाव एकदा कसा केला तर. नको गावकी भावकी, नको जातीवाद, मला हवा जनतेशी थेट संवाद. जग्गू माकोळे यांना नायलॉन दोरी या निशाणी समोरील बटन क्रमांक 3 दाबून प्रचंड बहुमतानी सरपंचपदी निवडून आणूया. एक नंबर रे. कोण लिहिलं हे? हे म्हटलं प्रचार कोण लिहिला हा? कोण म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर कोण उभा आहे? मस्त लिहिलं रे, एक नंबर. नको गावकी भावकी जातीवाद हे लय मस्त लिहिलं. मस्त मस्त. चला जाऊ द्या आता समोर ऑटो. एकही गल्ली नको सोडतो रे बाबा, हा नाही तर आणशीन वाढवा. नको गावकी भावकी, नको जातीवाद, मला हवा जनतेशी थेट संवाद. जग्गू माकोळे यांना नायलॉन दोरी या निशाणी समोरील बटन क्रमांक 3 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. ते जातीवादीचं मस्त टाकलं तुम्ही. आवडलं आपल्याला. पैसे वायाने गेले आपले. चला येतो, बाकीच्या कामं करून द्यायचे. सगळ्या गल्ल्या घेजो रे बाबा. जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा. जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा वामन भिंगोटे यांना स्टील गिल्लास. ए इकडे अरे लवकर इकडे. काय होती? कायची लावली तुम्ही? कायची लावली? बस दारू पिऊन घेता ना बस. इकडे येन तिकडे जाय. काय लावलं तुम्ही? मग या वामन बेंगोडाले जातं, याच्याशिवाय का दुसऱ्याला मत दिलं ते? तर तू आहे मी आहे. स्टील गिल्लास या निशाणी समोरील बटन क्रमांक 6 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंच पदी निवडून आणूया. चला जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा वामनराव भिंगोटे यांना स्टील गिल्लास निशाणी समोरील बटन क्रमांक 6 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा. मी काय देऊ मत? त्यानं तुमचं केलं भलं काय? दिल्लीने एक दारूची पावटी, हा त्याला मत देता तुम्ही, आणि जो गावाचा विकास करते त्याला मत नाही देत. अरे तर गावाचा विकासच करू आला ना तो. हा आमच्या सारख्याले काय पाहिजे ते देऊ राहिला ना, मग गावाचा विकासच झाला ना. तुम्हाला सांगू राहिली मी, मत फक्त मेनका हागेलेच देईन, कोणालाच देईन नाही. आम्ही जेवढ्या बाया आहे फक्त मेनका हागेलेच मत देईन, बाकी कोणालाच देणार नाही. कारण हर वेळेस तुमचा माणूसच निवडून येते आणि काहीच नाही करत. तुमच्या हिताचं करते. आमच्या हितासाठी एक बाई उभी झाली. अगर त्या कधी इकडे तिकडे मत दिलं नेले मत दिलं नाही, आणि हा कधी आला नाही सरपंच निवडून, तर जग सोडपेन तुले. बघ म्हणशील काय झालं. काही झालं तरी आपल्याला महिला आघाडीची हे बाई मेनका निवडूनच आणणं आहे. कारण ते आपल्या महिलाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी निवडणुकीत उभी आहे. एवढं लक्षात घ्या तुम्ही सगळ्या जणी. तिले त्यांना लागत ना माय, आपल्या महिलासाठी कोण उभा आहे तेच उभी आहे ना. हा सगळ्या याच्यावर चिमटा कमी करतो म्हणून ते तिनं आश्वासन दिलं, आणि आपण म्हणू शकतो तिले आपल्या महिला बचत गटची जे बाई आहे शांताबाई, ते मेन आहे ना, तिले म्हणू शकतो ना आपण काहीच्यापासून हे काम करून घे म्हणून. तुमचं सगळं बरोबर आहे, पण गावाच्या विकासाचं कसं व? गावाचा विकास मग कसा? गावाचे कामं कोण करण? हे सगळं असे करण तर करणारे करते ना गावाचा विकास. बायाने का ठेका घेतलाय काय? एवढा वर्ष माणसं सरपंचपदी निवडून आले, त्यानं विकास नाही केला, बायानंच करावं का निवडून आले तर? श्वास नवा, ध्यास नवा, माणूस नवा. जनतेच्या हक्काचा नवीन पिढीचा रचना करून संस्कृती जपणारा, आपल्या सातबारा गावाला अमेरिकासारखा घडवणारा. एकदा विश्वासाने दिनकर पाटील यांना गिल्ली दांडू या निशाणी समोरील बटन क्रमांक 5 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. श्वास नवा, ध्यास नवा, माणूस नवा. आपण आहे नवीन दिनकर पाटील, पहिल्यांदाच नाव ऐकू राहिली मी तर गावातनी. आणि कुठचा होय हा? गावाले अमेरिका सारखा करतो म्हणजे कुठचा होय हा? म्हणजे काय आपल्याला आता लुगडं आणि साड्या सोडून काय जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायला लावते का? ऐकू गेलं वाटते माहिती या टोक्यानं वापस घेतला ना. घेऊ दे ना मग वापस. काय द्यायचं आहे त्याच्यात? हा कधी पाहिलंच नाही येले, कधीच नाही, आणि अमेरिका करतो म्हणजे गावाले. मीच होय तो आजीबाई दिनकर पाटील. अमाय बाई, आता याटोतच बसला होता आपल्या गोष्टी ऐकाले. का रे तू गावाले अमेरिका बनवतो म्हणतं, आम्हाला का जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून घुमायला होता का रे? हा नालाय का?
वय पाय काय पाय आमचं आणि गावाला अमेरिका बनवून राहिला. अमेरिकेतल्या बाया तर नुसतं जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून घुमते, बुड्या बाड्या असो कोणी असो. आम्हाला आमची संस्कृती आवडते. हे असे धंदे नको करू फालतूचे. गावाला अमेरिका बनवून राहिला तो सरपंचपदी निवडून येऊन. असा बोमलशील ना, कोणीच मत नाही देन तुले. अरे गावाले अमेरिका म्हणजे तिच्यासारखा इथं विकास आणतो म्हटलं, म्हणून. कुठं त्याला नाव तर आजपर्यंत ऐकलं नाही आम्ही. पहिल्यांदाच ऐकू राहिलो आणि तुला पहिल्यांदाच पाहून राहिली मी. तू इथं काही वर्षाबाद येशील फक्त निवडणूक लढासाठी आणि सरपंच पदासाठी नाही, मोठा चालला विकास करायला. अरे मले गावाची परिस्थिती सुधारवायची होती, म्हणून मी सुट्ट्या काढून आलो इकडे सरपंचपदी उभा राहासाठी. आणि म्हटलं का बा मला तर लय पगार आहे तिथं, मला काय गरज आहे गावाचा विकास करायची, पण हे गावाची रूपरेषा बदलायची आहे मला, म्हणून उभा आहे. काही गरज नाही तुला इकडे याची, तिकडेच राह चांगला दिस. पहिले तर गाव सोडून अमेरिकेत चालला तू. कायच्यासाठी चालला रे इकडे कामधंदे सोडून? कायले चालला कायले? तू इथं आपल्या गावात शिकू नाही शकत आणि ड्युटीवर लागू नाही शकत आणि अमेरिकेच्या गोष्टी करू राहिला इथं. होय तिकडे चालता. अहो आजी मला खरंच विकास करायचा आहे, म्हणून तर याटो बी मीच चालू राहिलो. माझा प्रचार प्रसार स्वतः मी एकटाच करू राहिलो. मी आलो का आतापर्यंत तुले मतदान मागाले? मा इकडे कोणी माणसं नाही आहे मागं पुढं, कारण मी पैसे नाही देऊ राहिलो. जे बी करायचं आहे स्वतःच्या हक्काचं करायचं आहे, स्वतःची ओळख बनवून करायचं आहे. मला काही घेणं देणं नाही आहे. मी 1 रुपया बी खर्च नाही करत. ज्याला मत द्यायचं असेल तो देत बसन मला, ज्याला खरंच विकास पाहिजे असेल त्याला. बटन क्रमांक 3 जणी लक्षात ठेवजा. बटन क्रमांक आहे 5. गिल्ली दांडू आपली निशाणी आहे. नाव आहे दिनकर पाटील. बस हेच दाबाचं. पाहिजे तुमच्या गावाले ना अमेरिका करीन तर मग बनजा मले. जाय लय बोलला आता तू. लवकर निघ इथून, लवकर निघ. श्वास नवा, ध्यास नवा, माणूस नवा, जनतेच्या हक्काचा नवीन पिढीचा. लहान गोष्टी करू राहिला तो. गावात नाही राहत ना काही नाही. गावाले तो अमेरिका करू राहिला. भल्ला हुशार दिसू राहिला. म्हणजे आपली संस्कृती पुरी भुलून जा आणि त्या इंग्रजी लोकांची संस्कृती आहे ना, ज्यानं आपल्यावर राज्य केलं. आपल्याला फक्त मेनकालेच निवडून द्यायचं आहे, बाकी काही घेणं नाही कोणाचं. नाही शांते काही असो, त्या महिलांसाठी 1 नंबर काम केलं मेनका हागेले उभं करून. शिकली सवरलेली आहे. आपल्या जे बायाचा प्रश्न आहे तेच मिटवू शकते नाही का? सगळ्या जणी काय म्हणता? पाहिजेच होतं ना आपल्या बायाच्या हक्कासाठी कोणीतरी बोलणार पाहिजेच होतं ना. हर वेळेस जेव्हा तेव्हा पाहिलं तर माणसंच उभे राहते सरपंच पदासाठी. माणसंच निवडून येते. ना गावाचा विकास करत ना कायचा विकास करत. काय करते काय माहिती पैशाचं काय करण. मग स्वतःच भलं करते ते. आलता तो जग्गू माकोडे नावाचा नायलाम दोरी घेऊन. येलेच देजा म्हणे. मग मी म्हटलं बस दिलं. पाहिलं म्हटलं तुमचा विकास करणं कसं असते तर. मायापाशी आला होता तो मोठ्या डोळ्याचा पांटेलेवाला. काय नाव आहे त्याचं? सोंड्या वय का चोंड्या वय तर. म्हटलं बस मी नाही देत तुले. मग मी कशी काय देऊ म्हटलं तुले. मग काही म्हटलं काही बायाच्या हक्काचं नाही बोलत काही नाही. नुसतं आपापलंच पाहता म्हटलं. विकास करतो विकासच करू राहिले म्हटलं. आता 1 वेळा बाई निवडून या म्हटलं आमची वाली. मग गावाचा विकास पाहिजे आणि सगळ्याचाच विकास पाहिजे म्हटलं. कशी करते तर. निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. मेनका हागे यांना मेकअप किट ह्या निशाणी समोरील बटन क्रमांक 7 दाबून बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. मेनका हागे यांना मेकअप किट ह्या निशाणी समोरील बटन क्रमांक 7 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. चष्मा लावून फटू टाकला माय मेनकानं तर. हिरोईनच दिसू राहिली. चष्मा लावून टाकत असते का म्हणा फटू काही कामं करतं. अव कुसुम काकू डोळ्यात धुळा जाते ना. ऑटोनं घुमते तर त्याच्यानं चष्मा लावला ना तिनं. हो भया डोंडे ऑटोचे याच्यावर जो बॅनर आहे ना त्याच्यावर फटूतनी चष्मा घालून आहे ते. काही आपलं कुकडे कुकडे बोलते त्याच्यात कसा धुळा जाईल डोळ्यात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा. बटन क्रमांक 7 मेकअप किट आणि मेनका हागे यायले सगळ्या बायाले मत देणं आहे. एवढं लक्षात ठेवतो. भुली बुडी ऐकून घे तू नुसतं ते काही ना काही कलाकार करतच राहायचं. सगळ्याचं मत फुटन पण बायाचं मत नाही फुटत. जे ते बाई म्हणून राहिली बटन क्रमांक 7 दाबाचं. आपली मेनका हागेच येणार आहे निवडून. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तेच म्हणून राहिली बायाचं मत एक कट्टेच गेलं पाहिजे. इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. माणसं आपल्या घरचे आपले मत वैगावाचं काम करा पण त्याच्या मतानं बिलकुल ऐकू नका तुम्ही. माया घरचा माणूस उभा असून आणि ज्योतीचा घरचा माणूस उभा असून तात्या उभा आहे मोहन उभा आहे तरी आम्ही दोन्ही बाया देऊन कोणाला राहिली मत मेनकालीच देऊ राहिली. काऊन? कारण महिला निवडून आलीच पाहिजे. महिलाले सरपंच बनवायचा ह्या वेळेस. काय म्हणता तुम्ही सगळ्या जणी? सगळ्या बाया मत तिलेच देणार आहे. टेन्शन नको घेतो. किती वेळचा चेक करू आला तू? चेकच नाही उडाला का ते? कर ते बरोबर. लाव त्याला फोन लाव. दोघायले कायले दिलं त्याले काम कायले दिलं? दुसरा कोण करते मग हे काम? तेच करते ना. त्यानंच घेतला ना पुरा ठेका. काय करणार आहे त्याच्यात? हॅलो मायचिक. हॅलो मायचिक लावली तेव्हापासून त्या मायचिक बापचिक. अरे लाव त्याला फोन आणि त्याच्या हाताने सुद्धा करून घेणं ते. काय लावलं त्या? सगळ्या ऑटोचा प्रचार प्रसार चालू आहे इकडे तिकडे पुऱ्या गावात. आणि त्याला इथंच चालू आहे चिकचूक. त्याला फोन लावा म्हणजे म्हणा मशीन दुसरी दे. नाहीतर ऑटो दुसरा दे. फोन लावला होता त्याला येऊ राहिलो म्हणे. फक्त नावातच नव्हे तर कृतीतून
आदर निर्माण करणारी व्यक्ती. हे तिकडे तो तात्याचा ऑटो त्या घरापासून चालला आणि त्याला अजून इकडे चिकचूकच चालू आहे. राहू दे उद्या टाइमपास, आम्हाला काय करावं लागते. शांती धरणा येऊ राहिले म्हणते ते दोघं. तात्या लेले यांना बासरी या निशाणी समोरील बटन क्रमांक 1 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. फक्त नावातच नव्हे, कृतीतून आदर निर्माण करणारी व्यक्ती. तात्या लेले यांना बासरी या निशाणी. तुराजीचा झामल करा. त्या घरासमोरून सगळ्या उमेदवाराचे ऑटो चालले, प्रचार प्रसार करा. तुराजीचा झामल कर. अरे लावणं राजा फोन, झाला नाही 1 घंटा लावणं फोन. हा 3-4 घंट्यापासून तुले घुमू राहिले ते, लाव फोन. हा म्हणे रस्त्यानं जा रे, रस्त्यानं जा, येऊ राहिलो. बस 2 मिनिटात आलो. लवकर या रे, लवकर या ना. किती वेळचे म्हणवाल तुम्ही, लवकर या. हॅलो 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 लो लो हॅलो. का रे तुला जमत का रे ऑटोवाले? हा काले का फक्त ऑटो घालून घुमू राहिला का फक्त? हा 2,000 रुपये घेऊन राहिला नाही ऑटोचे. काय वय नाटकं कायचे वय आले का? जमून नाही राहिला काही नाही तुले. जा शिकून घे ना. काही मशीन गिशीन बिघडली म्हणा तर टळले बोलावीन का रे? मला काही घेणं देणं नाही तुमचं. मला ऑटोचा भाडा लागेल ते तुमचं तुम्ही पाच बसा, अशी मी पहिलेच बोली केली होती. मला त्या मशीनीतलं काय समजणार आहे? हा मला ऑटोतलं सांगा तुम्ही, ऑटोतलं करतो मी बरोबर. हॅलो मायचिक, हॅलो हॅलो मायचिक. हट तिथून तवाचा मायचिक करू आला. हॅलो हॅलो मायचिक, हॅलो. काय झालं रे ले? आणते का ते तिकडलं बटन दाबून पाय. हा ते दाबून पाय बरं. हॅलो हॅलो मायचिक, हॅलो हॅलो. काय झालं रे बाबा रे ले? का शेल गेला कायचा? म्हणे भाई एक काम कर, तू शेल आणले का? शेल गेला याचा बहुतेक. थांबा 2 मिनिटात आणतो. मशिनीत सोन्या फॉल्ट आहेच नाही, शेलच गेला असन यार. त्याला बरोबर आहे, माईक मधला शेलच गेला असन. आता लय दिवस झाले ना, पडला जाईन तो. हा हे गे रे सोन्या, पकड कॅच पकड. फेक कॅच फेक. हॅलो मायचिक, हॅलो. चल घे रे म्हणे, झालं चालू. चल हे बॅनर गिनर सगळं बाना ऑटोले चालू दे. अरे हे तुम्हाला हे पहिले चेक नाही करतात का रे दोघाले? चेक करून जायचं ना. किती वेळ गेला आमचा आता? हा काय गल्ली सुटली नाही पाहिजे. पहिले सांगू राहिलो, मला जर असं माहीत पडलं का मण्याचा प्रचार प्रसारची ऑटो इकडे आला नाही तर मग तू आणि मी आहे 2,000 रुपये रोज आहे तुले. पुरा गाव घुम तू. पहिलेच टाइमपास केला त्या. घुमते तो काका, भरोशाचा माणूस आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. अबे तुमच्यावर भरोसा करून तर 4 घंटे टाइमपास झाला आमचा. आणि झालं आजच आहे 7 वाजेपर्यंत. याच्यानंतर हे बंद सगळं, हे तमाशे, हे बॅनर सगळं काढा लागणार आहे मग. आणि उद्या इलेक्शन आहे. अरे माहित आहे ना, काही लोड नका घेऊ, शांततेत राहा तुम्ही, सगळं होते बरोबर. इथूनच चालू कर रे. संधी परिवर्तनाची गरज योग्य नेतृत्वाची. संधी परिवर्तनाची गरज योग्य नेतृत्वाची. मन्या सुर्वे यांना शताचा पंखा या निशाणी समोरील बटन क्रमांक 4 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. लक्षात ठेवा, बटन क्रमांक 4 शताचा पंखा. संधी परिवर्तनाची गरज योग्य नेतृत्वाची. जोरदार रे. म्हणून तुम्हाला दिलं मी दोघायले काम. हे 1 नंबर लिहिलं तुम्ही वाक्य. शब्द 1 नंबर अॅक्युरेट लिहिला तुम्ही. मस्त आवडला आपल्याला. चल जाऊ दे म्हणा त्याला ऑटो समोर. चल जाऊ दे रे सोमरा, वाजत. संधी परिवर्तनाची गरज योग्य नेतृत्वाची. संधी परिवर्तनाची गरज योग्य नेतृत्वाची. मन्या सुर्वे यांना शताचा पंखा या निशाणी समोरील बटन क्रमांक 4 दाबून. म्हणूनच मन्यानं तुम्हाला काम दिलं रे. जोरदार व्यक्तिमत्व दिलं तुम्ही. मस्त. हॅलो बोला ना, कोण बोलत आहे? अबे बाबूर बोलो मी. आराम घोर तोंडाच्या. माई गाडी घेऊन जातो तू आणि त्याली गाडी इथं ठेवली. हा त्याली गाडी घुमत जाणार रे. माई गाडी नेत असतं. अरे 10 मिनिटात देतो ना बाबा आणून, थांबा ना. आवरेज आहे या गाडीला म्हणून हे गाडी आणली. तुम्ही ते घुमा ना यामाची. तुला माहित आहे ना रे, तुला माहित आहे मला घ्यायची गाडी जमत नाही म्हणून ते घेतली मी. हा माई गाडी घेऊन सदा घुमतं, त्याली गाडी घेऊन घुमत जाय ना. दुसरी नाही ना मग ते. हा ते ढोबार आणून ठेवलं, लोकांचं घाण ठेवलेलं, त्यांना घुमत जाय ना. त्याला आवरेज आहे ना. हा काय नाटक होय तू? माझ्या गाडीला हात नाही लावता, तुला सांगू राहिलो. आणि त्या नंबर कसा काय टाकला रे? माझ्या ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकून ठेवला. या दुसऱ्याच्या इथून फोन करा लागू राहिला तुम्हाला. हा आणतो गाडी, थांबा. चल सोन्या लवकर चल. माझ्या बाबाला खावले तिकडे, झोड पण नाही तर मला धरून आधी. चल गाडी नेऊन द्यायची आहे. पण तुला कसा काय फोन आला? ते आता म्हणे ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला म्हणे नंबर. अरे हा ना, ब्लॅकलिस्ट मध्ये तर नंबर टाकलाच मी, पण दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला ना त्यानं. चल येतो रे म्हणे भाई. चल आम्ही जातो. आणि ते काय आहे 7 वाजता बॅनर गिनर सगळे काढून घेतो आणि मीटिंगला तयार राहायचो. मीटिंग घेणार आता आखरीच्या आणि बस झालं मग. चल ना आजी, सिरियल लागते ना आपली आता. हो माय लक्षच नाही. कर टीव्ही चालू कर तू, येतो मी. अहो आजी, ह्या म्हण्या दादा ना पाय, रिमोट मधलं शेल काढून नेला. त्याच्यात मी माईक मध्ये टाकाले. टीव्ही चालूच नाही उराली, काही केल्या. आता हे रिमोट खोलून पाहिला तर शेल गायब आहे याच्यातला. 2 मिनिटं शेल आणून दे. घरात दिसला तर लय मारीन तुले. लवकर आणून दे, सिरियल लागू राहिली माई. सारे गावातले दुकानं बंद आहे म्हणून तर मी त्याच्यातला शेल घेतला होता. मग लवकर ताबडतोब जाय आणि त्या माईक मधला शेल काढून घेऊन ये. लवकर जाय हो, मॅट नको करू फालतूची. फळ्या लावा माय तो. नाही काय मग मी घड्याळीतला शेल काढून टाकून देतो त्याच्यात. अहो मग ते घड्याळ बंद पडन ना. सिरियल झाली खतम का मग टाकून देतो ना. पाय ना तू मेन का जेते निवडून. हा
सगळ्या बायाचं आणि माणसाचंही मत आहे काही मग आणि जवान पोरं बी आहे त्याच्यातनी मेन काय ते निवडून आलता भलत्याचा खेळ होय का तो सरपंचपदी निवडून येणं लय केला नाही ना भ्रष्टाचार माणसानं याचा भ्रष्टाचार केला माणसानं आणि तुम्ही कोणत्या विकासानं राहिल्या हा मेकअपच्या सामानावर याच्यावर त्याच्यावर किंमत कमी पाहिजे तुम्हाला हा विकास होय काय तुम्ही किती काय चिल्लावा मत आम्ही द्यान तर मेनकालेच द्यान इथं काही चिल्लावून फायदा नाही आहे नेतृत्व विश्वासाचे जनसेवेच्या ध्यासाचे आता कोणाचा ऑटो आहे माय कोणाचा राहिला होता तुमच्या घरापासून जायचा काय माहित कोणाचा होय थांब ना आता माहितच पडन ना बोलू तर द्यायला लागेल त्याला समोर नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे मोहन सोंडे यांना तंबाखू चुना डब्बी या निशाणी समोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. चला चला. मोहन सोंड्याचा होय खौफ तो आवारा कुत्ते भी मचाते हैं पर दहशत हमेशा शेर की ही होती है. काय होय हे शांताबाई हा तुमच्या घरासमोर हे असे शेरो शायरे आहे, काय होय हे? आणि तुम्ही काहीच नाही म्हणून राहिले लाव तात्याला फोन लाव आणि सांग हे बा म्हणा हा मोहन इथं प्रचार प्रसारातनी काय काय बोलू राहिला म्हणा शेरो शायऱ्या मारू राहिला म्हणा आपल्या घरापाशी लाव फोन लाव कुठं आहे तर हॅलो कुठं आहे हो तुम्ही लवकर या तुम्ही घरी लवकर या पहिले अर्जंट मध्ये कुठं आहे तर अरे काय झालं ते तर सांग का बस. या म्हटलं ना तुम्हाला काय झालं ते बाबा काहून चिडवून राहिली मी? काय झालं रे तात्या पळतच गेले चला बरं. नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे मोहन सोंडे यांना तंबाखू चुना डब्बी या निशाणी समोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं पर दहशत हमेशा शेर की ही होती है. कधी येते माय हा माणूस हा इथंच लावून दिला त्यानं घरापाशी जाणून बुजून सवय घेटे घेऊन राहिला तो मोहन 2-2 3-3 डाव इथंच वाजवू राहिला. ऐसा तो प्रचार एक जन ने भी नहीं किया होगा अपने गांव में का. ये ज्यादा ही कर रहा ना और तुम्हारे घर के सामने बजा रहा जानबूझ के ये शांताबाई. काय हो कायच्यासाठी बोलावलं काय झालं काय अर्जंट बोलावलं एवढ्या काय झालं. थांबा ना 2 मिनिटं तर थांबा आता माहित पडते तुम्हाला थांबा. हा ऑटो म्हटलं किती वेळचा मोहनचा इथंच वाजवू राहिले समोर चालला नाही तर जाईन ना मग सोमर हे सांगासाठी बोलावलं का ते मला. रुको ना हो तात्या बापूजी रुको ना 2 मिनिट तो रुको. नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे मोहन सोंडे यांना तंबाखू चुना डब्बी या निशाणी समोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणले. ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं पर दहशत हमेशा शेर की ही होती है. अरे बाप रे तात्या हे तर लय मोठी गोष्ट झाली हो. हा तुमच्या घरापाशी अशा शेरो शायऱ्या कुत्ते आणि कात्ते काय काय म्हणून राहिला तुम्हाला तो. याच्यासाठी बोलावलं मी ए किती वेळ चालू आहे म्हटलं हा इथंच म्हणणं काय होय हा असा प्रचार प्रसार तर कोणीच नाही केला जसा हा करू राहिला डायरेक्ट तुम्हाला म्हणून राहिला. चला मोहनच्या पांडेलवर चला आता चला आक्रमण घेऊन लय झालं त्याचं वाला अति करू वाला जास्त. नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे. चला चला लवकर चला. कसं असते त्याचं काढतो सगळं. हो ना बाई येतं लय झालं घरापाशी येऊन हा एका जणांना असा प्रचार नसन केला. बोला वसंतराव काय खाता दे ना आपलं जे माहित नाही का तुला आपण काय खातो तर जे खातो तेच दे ना बा तंबाखाची पोळी आणि चुन्याची पोळी बस आणि 2-3 सुपाराचे खांड देऊन देजो. अरे काय तमाशे होत आता हे हा धावत येऊ राहिले काय तमाशे काय होय. अरे काय म्हणते वसंतराव सुकारी सोडून इकडे कसे काय आले. अरे हाफ डे होता ना आज हाफ डे ना लवकर नाहीत का माणूस. अरे तात्या पहिले मोहनले बोलायला आले ना तुम्ही का इकडे वसंतराव सोबत गोष्टी करायला आले. का रे हो मोहन सोंड्या हा काय वरे म्हटलं हे त्याला हे ऑटोनं प्रचार करणं हे असं आहे का त्याला प्रचार करणं. काय झालं अरे सगळे जण जसा प्रचार करू राहिले ऑटोनं तसं मी करू राहिलो त्याच्यात काय झालं एवढं बोंबलाले हा आणि कसे काय आले तुम्ही मांगावर कसे आले पांटेल्यावर इथं हे काय पद्धत झाली का तुमची याची हा माणुसकी नावाची काही गोष्ट आहे का नाही आहे. तू मला सांगशील का माणुसकीच्या गोष्टी तू सांगशील का हा हे पाय एवढे जण सबूत आहे म्हटलं 7 जण सबूत आहे. विचार त्याला प्रचार प्रसार कसा झाला माझ्या घरापाशी येऊन तू शेरो शायऱ्या म्हणून राहिला ते त्याच होय ना टाकले त्याच्यात. कोणत्या शेरो शायऱ्या टाकल्या त्याच्यात जसा प्रचार करू राहिले सगळे जण तसाच तर करू राहिलो मी शांततेत प्रचार नाही कोणत्या शेरो शायऱ्या टाकल्या त्याच्यात. नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे. ऐक जो आता पूर्ण ऐक जो तू काय बोलते काय नाही ऐक जो आता. मोहन सोंडे यांना तंबाखू चुनी डब्बी या निशाणी समोरील बटन क्रमांक 2 दाबून बहुमतांनी भावी सरपंचपदी निवडून आणूया. चला चला चला. का शंभू काय खराब वाटलं तुम्हाला याच्यातनी का मदन भाऊ या प्रचारात तुम्हाला काय चुकीचं वाटलं कोणाला अपशब्द बोललो हा वसंतराव काही ऐकू आलं का तुम्हाला यायला सांगा बरं हे डायरेक्ट अंगावरच येऊ राहिले असे तर हा काय नाटकात आता तुमच्यावाले. ये रे ओ ऑटोवाला ड्रायव्हर चल बाहेर आहे लवकर. बोला काय म्हणता कायच्यासाठी बाहेर बोलावलं मला अरे मला बाकीचं गाव घुमणं आहे ना सांगणार रे मोहनदा काय त्या ह्या तात्याच्या घरापाशी कोणता प्रचार केला हा कोणता प्रचार केला अच्छा तो काय तो लवकर थांबा 2 मिनिटं
पेशलवाला म्हणा ना, पेशलवाला नाव दिलं होतं ते सोन्यानं चेत्यानं. तात्याच्या घरापाशी लावायचं म्हणे. हा पेशलवाला वया थांबा लावतो. नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे, नेतृत्व विश्वासांचे जनसेवेच्या ध्यासाचे मोहन सोंडे. मोहन सोंडे यांना तंबाखू चुना डब्बी या निशाणी समोरील बटन क्रमांक 2 दाबून प्रचंड बहुमताने भावी सरपंचपदी निवडून आणूया. काय होता ते? हेच काय त्याच्यात नाही? थांबतो सही थोडासा, थांब ना आता. ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं, ख्वाब तो आवारा कुत्ते भी मचाते हैं, पर दहशत हमेशा शेर की ही होती है. आता आता काय म्हणणं आहे त्याला वाला? हा? आणि हे 2-2 4-4 डाव माझ घरापाशी वाजू राहिलं होतं, नाही तर विचार ड्रायव्हरले. अरे तात्या हे तर मला माहित बी नाही कधी काय झालं तर. मी तर सकाळपासून पांटेला उघडून आहे, जेवायला नाही घरी. विचारून घ्या शांभवले. शांभवी होते पांटेला उघडले तेव्हापासून. नंतर मदन भाऊ आले. मला काही कानोकान खबर नाही याची वाली. बस सोन्यान चेत्याला मी सांगून दिलं आहे आणि त्याचंच काम असेल. थांबा मी त्याला फोन करतो. थांबा 2 मिनिटं. अरे मोहनदा त्या पांटेल्याच्या इकडे जीव राहिलो. बरं ये जरा लवकर ये, अर्जंट काम आहे त्यासोबत. ते पैसे द्यायचे होते थोडेसे तुले. पैसे? बरं बस 2 मिनिटात आलो, रस्त्यानंच आहे. अरे तात्या मला तर काही कानोकानी खबर नाही. काय सांगू आता तुम्हाला? म्हणूनच म्हणून राहिलो मी. हा आता येणं सांगितलं ना तुम्हाला ऑटोवाल्या ना, का सोन्यान चेत्यानं सांगितलं होतं म्हणून वाजवाले तात्याच्या घरापाशी. कुठं आहे म्हणे ते दोघं? हाय कुठं म्हणे? हे असे फालतू मोहन माहित आहे काय? या दोघाच्या चक्कर मध्ये आपलेच भांडण व्हायचं काय मुक होतं आता हे. हा हे भांडण लावून द्यायच्या कामात नाही आहे दोघं जण. मी जाऊ का म्हटलं मोहनदा? बाकी इकडे प्रचार करणं आहे ना. तू जाय तू. आणि हे जे आहे शेरो शायरे ते बंद कर पहिले. ते कोणाच्या त्याच्यात वाजवायचं नाही, सांगून राहिलो तुले. अरे मी कायले वाजवतो? त्या दोघांना म्हटलं होतं तात्याच्या घरापाशी वाजवतो म्हणे 4-5 डाव, म्हणून वाजवलं मी. मला काय घेणं नाही. हा मला फक्त ऑटो समजते, मला काही घेणं नाही बाकीचं. येऊ राहिले गाडीचा आवाज येऊ राहिला ना त्याच्या. थांबा आता चांगली घेतो याची. अरे सोन्या, याच्या चेहरे तर अलगच काही सांगून राहिले रे. लवकर पळू इथून गाडी, लवकर पळू. आहे तात्या? आहे ना? पळाले ना? एवढे हरामखोर असं मला वाटलं नव्हतं हे दोघं जण. पाहिजो मोहन, तू सावधान राहायचो याच्या दोघांपासून. हा नाहीतर त्याला लेण्याचे देणे करून टाकन ते. पैसे गिसे दिले का ते त्याच्यापाशी? पैसे तर माझे 15 लाख रुपये त्याच्यापाशी हे किरकोळ खर्च करासाठी. काय 15 लाख रुपये? अबे एवढे कसे काय दिले त्या? पागल आहे का तू? काही लेका डोक्यावर पडल्यासारखा काम करता काय? त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. 15 लाख रुपयाचं झालं ना तुमचं आता समाधान झालं ना? जा आता इथून, जा लवकर. चला तात्या चला, रात्री आपल्याला मीटिंग आहे घेणं आहे. त्या चुकीचं केलं पण हे मोहन. हे उभं राहून त्या चुकीचं केलं, माय नुकसान करून टाकलं त्या. अशा ना गावाची तरक्की नाही होऊ शकत. ते करतो मी. काय करायचं आहे तुम्ही जा आता तुम्ही इथून. मला सांगू राहिले ते का 15 लाख रुपये नव्हते द्यायला लागत. म्हणजे येईनच राव काय उभं सरपंचपदी? आम्ही कधी राह? आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. येईनच ठेके घेतलाय का सगळे? बस आज 7:30 वाजेपर्यंत बोर्ड ठेवजो, मग काढून घेजो. मग डायरेक्ट काय आहे मत देणं उद्या सकाळची सगळी सोय लावून घेजो. हा काय म्हणता? 7:30 वाजेपर्यंत आहे काय? मग आजपासूनच मीटिंग घ्यायला लागेल रात्रीच्या. पण मला वाटते मोहन का तुला एवढे पैसे नव्हते खर्च करायला पाहिजे. 15 लाख रुपये हे गलती झाली त्याच्यानं. निवडून येशील नाही येशील याचा काय भरोसा आहे? कसा आहे शांभू, जोपर्यंत आपल्यापाशी हुकुमचे एक्के आहे तोपर्यंत बाजी कधी पलटू शकते. आणि यायनच मला उभं केलं दोघांना. यायच्याच पासून पैसे घेतो ना मी. हा मी जर हारलो तर याच्यापासून पुरे मी पैसे वापस घेतो. जेवढे खर्च झाले तेवढेच खर्च बाकीचे पुरे वापस घेतो याच्यापासून. यायनच केलं ना मला उभं, तर मग आता येईलच दोघाले. तू टेन्शन नको घेऊ म्हणे मोहनदा. तुला आम्ही 15 ते 30 लाख रुपये आत्ता बनवून देऊ शकतो म्हणे आजच्या तारखेत, जर त्याला इच्छा असेल तर. आणि हे तर गोष्ट मला माहित आहे, आम्ही निवडून नाही येत म्हणून. मी फक्त मत खाय. अरे मग चांगली ऑफर देऊ राहिले का सोन्यांच्या त्या मोहन्या? हा कुकून ना कुकून त्याला काही ना काही हाती सापडलं असं म्हणूनच म्हणून राहिले. आणि मोक्याचा चौका मारून घे, फालतू या फसकटीत पडू नको तू. हा जर काही म्हणू राहिले असन आणि काही फायद्याची गोष्ट असन तर करून घे फायदा. तू निवडून येत नाही आणि बिन फुकट काही याच्या मागे लागू नको. काय म्हणता? नाही माझी इच्छा तर आहे म्हणा का राहूच द्यायची. 15 लाख रुपये जाईल ना. पण आता पाहू समोरची काय वापर आहे काय नाही. तर नाही त्या दोघांची वापर घेणं म्हणजे तसं तर काही ना काही आपलं नुकसान असन, नाही तर काही ना काही फायदा असन. पाहू आता काय होते. तर ते याचे आहे आता तर पळाले ते यायच्या धाकानं आणि माझ्या धाकानं त्याला माहिती आता झोडपे बसन म्हणून. पण आता त्याची मला भेट घ्या लागल. आणि आजच संध्याकाळपासून मीटिंग आहे घेणार. आजच्या तारखेत सांग म्हणे काय आहे ते, नाही तर झालं म्हणे मग. आरामानं करजा रे बाबा. पळून गिळून जासान तर मावर जाणसा नदी. आरामानं जरासं. तुमचं काय रे? हा तिघा जणांचं फेडलेच नाही का पैसे? दिलेच नाही का दोघांना पैसे? नाही ते तुमच्या मागे जे घुमलो ना मोहनदा प्रचारासाठी त्याचे दिले. पण आता हे जे ऑटोचे आहे सगळ्याचे उरलेले आहे ना, हे घेणं आहे ना. अरे यायले पैसे काऊन नाही दिले? पैसे तर भेटले ना तुम्हाला सगळ्याचे. थांब ना म्हणा जराशे. बॅनर तर उतरू द्या, देतो ना पैसे द्यायचे. पैसे कुठं पळून चालले? बॅनर तर उतरू द्या खाली. सोन्या दे सोडून खाली, आता झालायचं काम. अबे काय हो, अबे चांगलं काढायचं होतं ना. काय ले का? अरे जितलो तर मग सरपंचपदी निवडून आलो तर त्याच बॅनरवर छापतो ना मागून. हा स्वप्न तर असे पाहू राहिला हा का? बस ते घेऊन जा रे मोहनदा तिकडे बॅनर त्याला. ते शिड्या नेऊन ठेवून द्या जिथं होत्या तिथं. अरे आता पैसे झालं ना तुमचं सगळं. हा हे घे पैसे पुरे मोजून घे. हा इथं काही बाबाला करू नको आणि लवकर निघा आता इथून.
पुरे आहे ना? मी मोजत नाही मग आता. इथं नाही मोजत, डायरेक्ट घरीच मोजन. मोजून घे ना बाबा, कायले पाहिजे इथंच मोजून घे ना. नाही मोजतो मी घरी. आणि उद्याचं कसं आहे मग? काय आहे मग उद्या? उद्या काय झालं ना आता सगळं. उद्या मंडप टाका लागन फक्त, बस झालं. मग काय आहे, उद्याच्या दिवशी इलेक्शन खतम झालं का झालं. बोला ना भाऊ, आता कोणती गोष्ट होती तर? तुम्ही म्हणे ना 15 लाखाचे 30 लाख देतो. सांगा ना आता काय आहे ते. या हो शांभाऊ इकडे. सांग ना तर काय आहे आता. शांभाऊ आपलेच आहे ना? काय आहे त्याच्यात दुसरे आहे का शांभाऊ? अरे शांभाऊ तर आपलेच आहे. शांभाऊ दुसरे थोडी आहे. मी म्हटलं बा, मी काय म्हणून राहिलो होतो, लक्षात घ्या आता पहिली गोष्ट.